यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। कुर्ला रेल्वे स्थानकावरील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कल्याणमधील महिला जखमी झाली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला। या महिलेने ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी 13 तासांपासून पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून न्यायाची मागणी लावून धरली। एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर अखेर पोलिसांकडून महिलेची तक्रार दाखल करण्यात आली। 15 तासांनंतर इंदू पगारे यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली। इंदू पगारे या कल्याणमधील आंबिवली परिसरामध्ये राहतात आणि कुर्ल्यामध्ये त्या केअरटेकर म्हणून काम करतात। 26 जून रोजी त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वर उतरल्या। तिथं सुरू असलेल्या फरशी बसवण्याच्या ठिकाणी खड्ड्यामध्ये त्यांचा पाय मुरगळला आणि त्या पडल्या। यामध्ये त्यांचा डावा हात मोडला। आरपीएफ कडून त्यांना भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर केईएम मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून हातात रॉड टाकण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। 26 जून 2025 या दिवशी फलाट क्रमांक 6 कुर्ला स्टेशन या ठिकाणी एक महिला ज्या आहेत त्या पडल्या आणि त्यांचा हात जो आहे तो मोडला। त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी फलाटावर जे ते काम चालू होतं, पण कंत्राटदाराने कुठलीही पट्टी किंवा बॅरिगेटिंग त्या ठिकाणी केली नव्हती आणि त्यामुळे माझा पाय मुरगळला आणि त्यामुळे माझ्या हाताला जी ती मोठी इजा झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यात रॉड बसवण्यात आला। हा सगळा प्रकार ते पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी 19 जुलैला आले, पण पोलिसांनी तब्बल 15 तासानंतर ही तक्रार जी त्यांची नोंदवून घेतलेली। नेमकं हे प्रकरण काय आपण थेट त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेऊयात। मी नाईटला चालले होते आणि नाईटला चालले होते तेव्हा मी प्लॅटफॉर्मवरून चालले तेव्हा त्यांनी मोठा खड्डा केलेला होता आणि त्या खड्ड्याला काहीही पट्ट्या वगैरे लावलेल्या नव्हत्या। त्या कारणामुळे मी त्याच्यात पाय घसरून पडले आणि माझ्या हाताचे 2 तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यात रॉड टाकलेले। डॉक्टरने सांगितलंय 1 वर्ष ह्या हाताने काही करत नाही आणि घरामध्ये मी एकटी कमिटी आहे आणि याची सरकारने दखल घ्यावा आणि मला याचा न्याय द्यावा। त्यामुळे आता या प्रकरणात या इंदू पगारे यांना न्याय कधी मिळणार आणि जर असं काम चालू असतं तर मग त्या ठिकाणी बॅरिगेटिंग किंवा वर्क इन प्रोग्रेसच्या ज्या पट्ट्या असतात, सावधानीच्या पट्ट्या असतात, त्या का लावल्या गेल्या नाहीत हा प्रश्न सुद्धा आता त्यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।